नमस्कार, मी अश्विन बापट. सकाळचे 10 वाजता आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र एबीपी माझावर. बातमी येते साताऱ्यातल्या निवडणुकीसंदर्भातली. साताऱ्यामध्ये लोकसभेकरता महायुतीचा उमेदवार फिक्स झालाय, मात्र पक्ष ठरत नाहीये. साताऱ्याची जागा ही भाजपकडूनच लढवण्यावर उदयनराजे ठाम आहेत, तर अजित पवार भाजपला जागा सोडायला तयार नाहीयेत. साताऱ्याची जागा ही उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावी असा प्रस्ताव अजित पवारांकडून गेल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता साताऱ्याच्या जागेचा तिढा दिल्ली दरबारी तरी सुटतोय का, पाहणं महत्वाचं आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. निलेश, बुधवारपासून उदयनराजे दिल्लीमध्ये आहेत अशी माहिती काल आलेली होती आणि आता त्यांना ते ठाम आहेत उमेदवारी लढवण्यावर, मात्र चिन्ह ठरत नाहीये. तर ही चिन्ह नेमकं कधी ठरू शकतं, काय अपडेट्स आहेत? अश्विन, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सध्या खासदार आहे, त्यामुळे या ठिकाणाहून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. हा सुरुवातीपासून अजित पवार यांना आपला जो दावा आहे तो त्यावरचा कधीही सोडलेला नाहीये. किंवा ज्यावेळेस सुरुवातीला त्यांना जागा घोषित केल्या होत्या त्यावेळेस 4 लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते आपण लढवणारच अशा पद्धतीचा पवित्रा घेतला होता आणि तो पवित्रा अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळतंय. काल रात्री उशिरा अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या सर्व वरिष्ठांची दिल्लीमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीनंतर देखील हातोडा सुटताना पाहायला मिळत नाहीये, कारण छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील मागच्या 3 दिवसांपासून दिल्लीत आहेत आणि त्यांना सातत्यानं सातारा लोकसभा मतदारसंघ आपण भाजपच्या चिन्हावरच लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार आहोत असा पवित्रा घेतलेला आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या बघायला गेलं तर नितीन पाटील असतील, यासोबतच इतर निंबाळकर घराण्यामध्ये कुठे उमेदवारी द्यायची का अशी देखील चाचपणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं झाली होती. मात्र या ठिकाणाहून इच्छुकांची जी भाऊगर्दी ती कमी आहे. उदयनराजे भोसले या मतदारसंघावर दावा सांगतायत, त्यामुळे आता ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. भाजपवर ठाम असल्याचं हे देखील उदयनराजे ठाम असल्याची देखील माहिती समोर येते. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.